हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ झाली की आमचं असं बाहेर जाण्याचं प्लॅन होतोच कुठे ना कुठे. तर आज पण चाललेलं आहे बाहेर जाण्याचा प्लॅन. तर बघूया, पण त्याच्या आधी असं असतं की चहा बाहेर प्यायचा की घरी. तर सध्या घरीच प्लॅन आहे चहा पिण्याचा. तर बघू, तुम्हाला दाखवतो चहा कोण बनवत आहे. कोण बनवतंय काय? रोज मीच बनवते. गप्पा बस. सुरुवात केलीस व्लॉगला? हे कशाला बोलायला पाहिजे तुला? मग काय आलं? मी नाही करू शकत काय? मग म्हणूनच विचारलं मी, केलीस काच कशी काय सुरुवात? तर ब्लॅक टी होत आहे इथे तयार आणि शेफ इथे आहेत. आणि साहेब उठलेत 1 वाजता. आज त्याची सुट्टी आहे. सो 1 वाजता तो उठलाय. उठल्यानंतर जिऱ्याचं पाणी प्यायला. बस 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 जिऱ्याचं पाणी प्यायला. ही सगळी काल्पनिक कथा आहे, तर कोणी विश्वास ठेवू नये या गोष्टीवरती. तर हा जिऱ्याचं पाणी प्यायला आणि मग नंतर चहा पण प्यायला आणि जेवल्यानंतर, म्हणजे आम्ही दोघे पण सोबतच जेवलो. आणि त्याच्यानंतर आत्ता आमचं झालंय आत्ता असं की पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतोय. मे महिना सुरू झाला, चल तिकडे चल ना. आत्ता मे महिना सुरू झालाय ना, सॉरी म्हणजे एप्रिल, मे आणि जूनमध्ये इकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो. वेळेवरती सोडतात पाणी आणि तेही 1 दिवस आड करून पण कधी कधी पाणी येतं. सो त्याच्यामुळे आम्हाला सकाळीच जायचं होतं बाहेर, पण हा तर लेट उठलाच आणि कामाला पण मला थोडंसं लेट झालं. मग त्याच्यानंतर मग दुपारी मला थोडी सर्दी वाटत होती म्हणून मी पण झोपले आणि मग हा पण झोपला. 1 वाजता उठून पण हा झोपला आणि आत्ता आम्ही दोघे पण उठलो, फ्रेश झालो आणि बाहेर निघणारच होतो. तर तेवढ्यात हा म्हणाला की मला चहा पाहिजेच आणि तो पण घरीच प्यायचा आहे. सो म्हणून मी आत्ता चहा बनवते. तर चहा रेडी आहे. रेडी चहा. केवढा मोठा अद्रक टाकलाय बघा बघा. आपलं वाटतं कॅमेराला. काय चल येतात ना मला. तुला कशाला पाहिजे? बस तर आता काय चहाचा काय काय नाही तुम्हाला दाखवतो. काय खरंच व्हिडिओ बनते? हा, चालू आहे बनते. आता. बघा चहा सोबत खायला काय काय निघेल त्या आणि मला काय भेटेल त्यातलं ते करच सुरू. हा म्हणजे ते असं जवळच ठेवलंय ना हे एवढंच जवळ, खूप जवळ. माझ्या दिलूने दिलंय, मोठ्या दिलूने. एवढं बटरचं पॅकेट मी आता संपवलेलं आहे आणि एवढीच बटर राहिले. काय करू, खाऊ की नको? मला नाही माहिती. हे आता एकच वस्तू आहे, अजून दिसेल, थांबा. नाही मी आता काहीच खाणार नाही, तो बटरच. आणि आता आमचा चहा पिऊन झाला आहे. आम्ही दोघे पण आता बाहेर जातो आहे आणि त्याचं कारण असं की माझे दीर आहेत, स्वप्नीलचे भाऊ आहेत, त्यांचं लग्न आहे आता. 24 तारखेला हळद आहे आणि 26ला लग्न आहे. तर त्याच्यासाठी स्वप्नीलला कुर्ता घ्यायचा आहे. एकतर व्हाईट कुर्ता किंवा येल्लो, हळदीसाठी कुर्ता घ्यायचा आहे आणि म्हणून आम्ही बाहेर चाललो आहे. आणि बरेच दिवस झाले आम्ही गेलो पण नाही, म्हणजे बाहेर असं कुठे. सो त्यासाठी पण चाललो आहे आम्ही बाहेर. सो आता जाऊयात आणि पहिला कुर्ता घेऊयात. तर आता आम्ही बाहेर चाललो आहे, शॉपिंग पण करू स्वप्नीलसाठी आणि सगळ्याच गोष्टी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. आणि आता आम्ही आलो आहे एका शॉपमध्ये आणि स्वप्नीलसाठी हा बघा, हा कुर्ता आम्ही चूज केला आहे व्हाईट कलरचा. आता जातोय स्वप्नील ट्रायलसाठी. स्वप्नील तिकडे जा ना, मागे जा म्हणजे मला व्यवस्थित. स्वप्नील खाली
कसं आहे तुला, म्हणजे असं टाईट नाही आहे ना? आ खिसा जाऊ दे रे तुला, म्हणजे कसं फ्री वाटतंय ना, अगदी टाईट नाही आहे ना? ओके ना? हां, काय करायचं? ओके. पण याचा खिसा अडकतो. कुठे मग ते गडबड आहे. खाली आहे. हा इथे हे आहे, त्यांनी हे केलेलं आहे इथे बघ. हा जर कुर्ता घेतला तर तो हळदीला तुला होईल का कुर्ता? कोणता? हा होईल ना. हा नाही, हा जर जयंतीला घातला सत्ता मग घेऊयात, काही प्रॉब्लेम नाही. आता हळदीला बघ किती मागतोय आणि हळदीला खराब नाही झालं की मग हा जयंतीला घाल. हा चांगलं आहे ना. पॅन्ट पण घालून बघायची ना, मग ती तिथे नाही व्यवस्थित झाली तर. ते नाही, मी जीन्स घालून काय जीन्स नाही, पूर्ण असं सदरा घातला तर त्याच्या खाली पॅन्ट पण तीच घाल. उगाच नको हे करू. कुर्ता आहे तो बरा आहे आता कुर्ता. सो या पीसमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता खिशाचा, म्हणून मग हा दुसरा पीस घेतोय आणि तो बघतोय व्यवस्थित आहे की नाही, म्हणजे आता इथे चेंज करायला. आहे ना, व्यवस्थित आहे. ओके. बापरे, आणि आम्हाला इतकी ट्रॅफिक मिळाली आज पनवेलमध्ये. खूपच ट्रॅफिक आहे, म्हणजे आमचा जवळपास 1 ते 1.5 तास ट्रॅफिकमध्येच गेला असेल सगळीकडे. म्हणजे मार्केटमध्ये पण ट्रॅफिक आहे आणि हायवेला पण ट्रॅफिक. हायवे म्हणजे जिथे जिथे सिग्नल आहे त्याच्या तिथपर्यंत पोहोचेपर्यंत पण खूपच काय म्हणतात ट्रॅफिक होती. सो आता आम्हाला यायला 1.5 ते 2 तास लागले फक्त तिथून. आणि आम्हाला मँगो ज्यूस प्यायचा होता, मग आम्ही आता टक्का रोडला आलो आहे आणि तिथे मध्येच मँगो ज्यूस पितो आहे. माझ्या थंड थंड गॉड गॉड. माझ्या सर्दीने मला बोलायला पण नाही जमत आहे स्वप्नेल. हां हां हां, तरी पण ज्यूस प्यायचाच आहे, थंड थंड गार. कसा आहे ज्यूस? मस्त आहे, टेस्टी आहे. हां ओरिजिनल. नाही, पण त्याच्यावरती जे जो आंबा टाकलाय तो कसा आहे, गोड आहे की आंबट आहे? गोड आहे. लास्ट आता मी टेस्ट करते. मला ज्यूस पे. हा 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 हा. हा मस्त मस्त स्वप्नील, खूप. थोडंसं पण आंबट नाही आहे ना, मस्त आहे. तर आता आम्ही घरी आलो आहे दोघे पण, आणि त्याचं खास कारण असं, म्हणजे घाईघाईत खूप आलो. बिग बॉस मराठी सीझन 6चाच ग्रँड फिनाले आहे, त्याच्यासाठी आलोत आम्ही घरी. पण अर्ध्यापेक्षा जास्त सगळं निघून गेलं. आत्ता किती वाजलेत? 9:30 वाजलेत, म्हणजे 1.5 तासाचं तरी सगळं 1.5 तास ना निघून गेलं. आणि आत्ता आम्ही बाहेरून आणलं आहे सगळं, म्हणजे पार्सल आणलं आहे. हे बघा, मोमोज आणि बर्गर वगैरे सगळं पार्सल आणलं आहे. तेच आमचं आता जेवण असणार आहे. सो असा होता आमचा छोटासा ब्लॉग. तर आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.